नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी जी घटक चाचणी क्रमांक 2 परीक्षा होणार आहे, तर त्याच्या दृष्टीनं भूगोल या विषयाची आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे, जेणेकरून या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. आता बघा, जागतिक पहिला प्रश्न आहे. प्रश्न 1 योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचं. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल ... रेखावृत्तावर होतो. कुठल्या रेखावृत्तावर होतो ते लिहायचं. सार्क जागतिक संघटनेमधील सदस्य देशांची संख्या किती आहे आणि भारत देशाने ... ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. कोणती अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे? तर या तिन्हींचीही अचूक उत्तरं तुम्ही काय करायचे, कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे. बघूया अचूक उत्तरं कोण सांगतं. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा. ग्रीनिच वेळ, भांडवलशाही अर्थव्यवस्था, ब्रिक्स, शांघाय, चीन, सिंगापूर, जागतिक प्रमाण वेळ, जर्मनी व जपान. तर त्या समोर त्याचा योग्य पर्याय तिथं चौकटीत लिहायचा. आता बघा, अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे ते लिहायचं. एका वाक्यात कोणतेही 2 आहेत, 4 पैकी सोडवायचे 2. भारताची प्रमाणवेळ कोणती मानली जाते? संतुलित व्यापार म्हणजे काय? आणि औद्योगिकरणामुळे कोणत्या शहराचा विकास झालेला आहे? आता बघा, खालील संज्ञा स्पष्ट करा, त्याच्या व्याख्या लिहायच्या आहेत. विपणन, औद्योगिकरण आणि मिश्र अर्थव्यवस्था. कोणत्याही 2 व्याख्या आणि त्याच्याबद्दल थोडंसं आणखीन एक वाक्य तिथे लिहायचं आहे. त्यानंतर बघा, प्रश्न 4 थोडक्यात उत्तरं लिहायचे आहेत, कोणतेही 2. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल? नागरिकीकरणामुळे कोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहेत? त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 सविस्तर उत्तर लिहायचे आहेत. एकतर नागरीकरणाचे फायदे तोटे आणि ओघ तक्ता. तर बघा, नागरीकरणाचे फायदे कोणते, तोटे कोणते ते लिहायचे आहेत. आणि खालील ओघ तक्ता पूर्ण करा. व्यापाराचे प्रकार, वस्तूंच्या प्रमाणानुसार, प्रदेश विस्तारानुसार. तर त्यानुसार काय करायचं आहे तुम्ही, त्याची उत्तरं तिथे लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे 9वीचा भूगोल विषयाचा एकूण तुमचा जो 20 गुणांचा पेपर आहे तो इथं तुमच्याशी शेअर केलेला आहे. इतरही ज्या विषयांच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण आपल्या चॅनलवर बनवलेल्या आहेत, त्या नक्की बघा, जेणेकरून त्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. कमेंट सेक्शनमध्ये ही जी सुरुवातीची उत्तरं आहेत किंवा व्याख्या आहेत, एका वाक्यातली उत्तरं आहेत, तर ती कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून इतर विद्यार्थीसुद्धा त्याची अचूक उत्तरं त्यांना मिळू शकतील. ओके, थँक्यू.